नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझा YouTube चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स सेकंड पार्ट 12 त्यामधला चॅप्टर नंबर 4 डिफायनाइट इंटिग्रेशन त्याच्यामधला एक्सरसाइज 4.2 मधला क्वेश्चन सेकंड मधला जे राहिलेले क्वेश्चन होते आपल्याला क्वेश्चन नंबर 9 पासून तर क्वेश्चन नंबर 15 घेणार आहोत। तर तुम्ही या व्हिडिओच्या आधी फक्त जे प्रॉपर्ट्या होत्या आपल्या 8 नंबर्स ऑफ प्रॉपर्ट्या होत्या त्या प्रॉपर्टीज एक वेळेस व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे त्या प्रॉपर्टीजचं काम पडू शकते। चला आपला किती नंबरचा क्वेश्चन आहे हा आहे 9 नंबरचा क्वेश्चन 9 नंबर पेज नंबर आहे 172 पेज नंबर 172 पहा इंटिग्रेशन I is equals to limit 0 to pi 1 upon 3 plus 2 sin x plus cos x into dx। आपण अशा टाइपचा क्वेश्चन याच्या आधीच पाहिला होता। मला वाटतं आपण 7 नंबरचा घे पहा तुमच्या बुक मध्ये आपण याच्या आधी क्वेश्चन बघितला होता हा क्वेश्चन नंबर 5 पहा 5 नंबरचा क्वेश्चन आपण असाच पाहिला होता बस त्याच टाइप मध्ये आहे। इथं काय आहे इथं आहे sin x cos x म्हणजे अँगल आहे हाफ अँगल हाफ आहे तर tan x/2 इक्वल टू t पुट करायचं पहा सबस्टिट्यूशन आहे याच्यामध्ये सबस्टिट्यूशन काय येईल पहा पुट tan x/2 इक्वल टू t मग हा tan इकडे आहे तिकडे गेल्यानंतर tan काय होणार tan इनवर्स म्हणजे x/2 इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ t हा 2 इकडे डिवायडेशन मध्ये आहे तिकडे गेल्यावर मल्टिप्लिकेशन मध्ये 2 into tan इनवर्स ऑफ t पहा व्हेरिएबल चेंज झाला आता याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला आपण तर काय येणार dx इज इक्वल्स टू 2 upon 1 plus t square into dt म्हणजे tan इनवर्स ऑफ t चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus t square आणि 1 multiplied by 2 काय राहते 2च राहते। हा झाला आपला इथपर्यंत म्हणजे आपण dx ले रिप्लेस करू शकतो 2 upon 1 plus t square न त्यानंतर आपल्याला माहित आहे पहा sin x असेल तर पहा जर समजा sin x किंवा sin 2x असेल तर 2t upon 1 plus t square आणि cos x किंवा cos 2x किंवा cos थीटा किंवा cos 2 थीटा असेल तर 1 minus t square upon 1 plus t square पहा या sin x ले आपण 2t upon 1 plus t square आणि या cos x ले आपण 1 minus t square upon 1 plus t square न रिप्लेस करू शकतो। आता पहा आपण व्हेरिएबल चेंज केला तर लिमिट चेंज होती ना आता लिमिट चेंज करायचे असले तर पहा इथं 0 to pi आहे व्हेन x इक्वल टू 0 x इक्वल टू 0 असेल तर t इक्वल टू काय ते 0 व्हेन x इक्वल टू पाय तुम्ही ते आता करून पाहसान इथं काय आपल्याकडे पहा tan x/2 इज इक्वल टू t x इक्वल टू 0 घेतला तर tan 0/2 इक्वल टू t म्हणजे काय tan 0 इक्वल टू t tan 0 ची व्हॅल्यू काय राहते 0 t ची व्हॅल्यू किती भेटली 0 पहा t इक्वल टू 0 त्यानंतर x च्या ठिकाणी पुट करसान पाय वरची लिमिट म्हणजे काय tan pi/2 इज इक्वल टू t tan pi/2 ची व्हॅल्यू काय राहते इन्फिनिटी मग x इक्वल टू पाय देन t इज इक्वल टू इन्फिनिटी t इक्वल टू इन्फिनिटी हे भेटले आपल्याला दोन लिमिट भेटल्या आपण लिमिट पुट करून टाकू पहा I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी लिमिट काय झाली आपल्या 0 टू पाय होती लिमिट चेंज झाली 0 टू इन्फिनिटी नंतर काय हा 1 जसाचा तसा 1 अपॉन खाली काय येणार हा 3 प्लस 2 sin x च्या ठिकाणी काय पुट करसान 2t अपॉन 1 मायनस t स्क्वेअर 2 मल्टिप्लाइड बाय 2t अपॉन 1 मायनस t स्क्वेअर 1 प्लस t स्क्वेअर सॉरी 1 प्लस t स्क्वेअर त्यानंतर प्लस साइन जशीची तशी त्यानंतर या cos x च्या ठिकाणी काय पुट करसान 1 मायनस t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर 1 मायनस t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर इनटू पहा या dx च्या ठिकाणी काय पुट करसान पहा dx दिसते हा dx आहे 2 अपॉन 1 प्लस t स्क्वेअर इनटू dt पहा 2 अपॉन 1 प्लस t स्क्वेअर इनटू dt झालं सबस्टिट्यूशन बाकी काहीच नाही आता सिम्प्लिफिकेशनच आहे पाहू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी पहा हा 2 आहे 2 मल्टिप्लाइड बाय 1 2च राहते पण हा 2 आपण बाहेर काढू शकतो आपण बाहेर घेतला समजा 2 घेतला डायरेक्ट बाहेर तर इथं काय राहील 1 अपॉन खाली पहा 3 प्लस 2 टू 4 2 मल्टिप्लाइड बाय 2 4t पहा याचा आणि याचा बेस सेम आहे जर बेस सेम असलं तर डायरेक्ट ऍडिशन असेल तर ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन आणि बेस एकच वेळेस घ्यायचा मग इथं काय 2 मल्टिप्लाइड बाय 2 4t प्लस 1 मायनस t स्क्वेअर अपॉन खाली काय 1 प्लस t स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय इथं 2 निघाला हा 2 बाहेर निघाला तर इथं काय राहील 1 अपॉन 1 प्लस t स्क्वेअर इंटू dt पहा आता या 3 च्या खाली बेस नाही म्हणजे काय आहे 1
बेस सेम नाही आहेत दोघांचे, बेस सेम नाही आहेत तर काय करसान क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 + t². पहा I = इंटिग्रेशन ऑफ लिमिट 0 to infinity 1 upon पहा 3 × 1 + t², 3 × 1 + t² प्लस आता हे पूर्ण जे आहे ना 4t + 1 - t² × 1 तेच राहणार, दुसरं काही राहणार नाही. इथं काय येईल 4t + 1 - t² जसाचा तसा अपॉन खाली 1 × 1 + t² जसाचा तसा, 1 + t² जसाचा तसा मल्टिप्लाइड बाय 1 upon 1 + t² × dt. पहा हा अपॉन वाला 1 + t² आणि हा 1 + t² कॅन्सल. काय राहिलं आपल्याकडे पहा I = इंटिग्रेशन ऑफ पहा I = इंटिग्रेशन हा बाहेरचा 2 जसाचा तसा इंटिग्रेशन ऑफ 0 to infinity 1 upon 3 × 1 3 प्लस 3 × t², 3t² प्लस 4t प्लस 1 - t² × dt. हे राहिलं आपल्याकडे पहा. त्यानंतर आणखीन पुढच्या याच्यात I = इंटिग्रेशन ऑफ 0 to infinity 1 upon 3t² - t². पहा याच्यासमोर 3 आहे, याच्यासमोर काही नाही म्हणजे 1 आहे, 3तून 1 गेला 2 राहते म्हणजे 2t². त्यानंतर हा प्लस 4t जसाचा तसा 3 + 1 किती राहते 4 × dt. पहा त्या फॉर्म मध्ये आलं आपलं की बा 1 upon ax² + bx + c या फॉर्म मध्ये आलं. मग आपण काय करत असतो 1 बाय जो याच्यासमोर जो कॉन्स्टंट असते तो कॉन्स्टंट बाहेर काढतो. त्यानंतर काय करतो की बुवा 1/2 × कोएफिशियंट ऑफ x त्याचा होल स्क्वेअर त्या फॉर्म मध्ये आलं. तुम्ही एक काम करा इथपर्यंत लिहून घेसाल, मी हे डबल इकडे एक्सपांड करतो. पहा काय आलं आपल्याकडे I = इंटिग्रेशन ऑफ पहा I = इंटिग्रेशन ऑफ 1 2 बाहेर आहे, इंटिग्रेशन I = 2 बाहेर 0 to infinity 1 upon याच्यातून काय करतो मी 2 बाहेर काढतो हातात. पहा इथं हा I = 2 जसा तसा इंटू 1/2 काढला बाहेर, याच्यातून 2 जर बाहेर काढला तर हा 2 सगळे कशात जाईल डिवायडेशन मध्ये जाईल. म्हणजे काय येईल t² + 4t upon 2 + 4 upon 2 × dt 4 upon 2 × dt. पहा हा इथं 2 कॅन्सल हा इथं 2 आणि 2 कॅन्सल. तर काय राहील I = इंटिग्रेशन ऑफ 0 to infinity 1 upon t² + 2 to the 4 म्हणजे 2t + 2 to the 4 म्हणजे 2 × dt. इथपर्यंत आलो. त्यानंतर काय आपण याला ऍडजस्ट बी करू शकतो, या 2 ले 1 + 1 लिहू शकतो, पण त्यापेक्षा आपण जे जसं आतापर्यंत करत आलो तसंच करू. 1/2 × कोएफिशियंट ऑफ x म्हणजे इथं t आहे फक्त 1/2 × कोएफिशियंट ऑफ t काय इथं 2 त्याचा होल स्क्वेअर 2 कॅन्सल किती राहील 1 चा होल स्क्वेअर किती राहते 1. हा 1 एक वेळेस या t नंतर ऍड करायचा आणि एक वेळेस सबट्रॅक्ट करायचा. I = इंटिग्रेशन ऑफ 0 to infinity 1 upon t² + 2t + 1 - 1 + 2 × dt. काय केलं फक्त हा 1 एक वेळेस ऍड केला, एक वेळेस सबट्रॅक्ट केला. मग काय राहील I = इंटिग्रेशन ऑफ 0 to infinity 1 upon हे जर एक पूर्ण टर्म पकडली आणि ही एक जर पूर्ण टर्म पकडली तर हा t + 1 होल स्क्वेअर t + 1 होल स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे हे. म्हणजे काय t + 1 होल स्क्वेअर पहा -1 + 2 काय राहते +1 सरळ × dt. मग आपल्याकडे आलं काय पहा चेक करा. काय आलं I = इंटिग्रेशन ऑफ I = इंटिग्रेशन ऑफ 0 to infinity 1 upon t + 1 होल स्क्वेअर आणि 1 कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे काय तर आहे 1 चा परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणजे 1² × dt 1 upon x² + a² च्या फॉर्म मध्ये आलं. 1 upon x² + a² काय असते इंटिग्रेशन 1/a tan इनवर्स ऑफ x/a + c. म्हणजे इथं काय I = 1/a ची व्हॅल्यू काय 1 1/1 tan इनवर्स ऑफ x/a x काय आपल्याकडे t + 1 upon 1 + c. c ह्याचं काम नाही, इथं लिमिट जे 0 to infinity पुट करून टाकायच्या. I = 1/1 तर 1च राहते, राहिलं फक्त आपल्याकडे tan इनवर्स ऑफ t + 1 upon 1 घ्यायचं काम नाही, अपॉन 1 घ्यायचं काम नाही, म्हणजे t + 1 आणि लिमिट जे आहे 0 to infinity ॲज इट इज. मग इथं येणार पहा एक वेळेस लिमिट इन्फिनिटी पुट करा, एक वेळेस लिमिट 0 पुट करा, दोघांच्या मदत काय घेसा सबट्रॅक्शन. म्हणजे काय येणार tan इनवर्स ऑफ infinity + 1 minus tan inverse of 0 + 1 मग येणार आहे इथं tan इनवर्स ऑफ इन्फिनिटी + 1 का राहते इन्फिनिटी मायनस tan इनवर्स ऑफ 0 + 1 का राहील
सॉरी 1 काय राहते 1. टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटीची व्हॅल्यू राहते π/2, टॅन इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू राहते π/4 अकॉर्डिंग टू ट्रिग्नोमेट्री टेबल. पहा बेस सेम नाही क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 मल्टिप्लाइड बाय पाय 4π मायनस साइन जशीची तशी 2 मल्टिप्लाइड बाय पाय 2π अपॉन 4 मल्टिप्लाइड बाय 2 8. सरळ सरळ 4π मायनस 2π किती राहते इकडे लिहितो पहा 2π अपॉन 8. 2 1 2 2 4 8 म्हणजे π/4. हे झालं याचं फायनल आन्सर. लिहून घ्या, स्क्रीनशॉट करा. पुढचं पाहू. चला 10 नंबरचा क्वेश्चन. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू π/4 sec टू द पॉवर 4x इंटू dx. आता आपण पाहूया sec टू द पॉवर 4x म्हणजे sec ची पॉवर 4 आहे, म्हणजे sec किती वेळेस मल्टिप्लिकेशन मध्ये 4 वेळेस. मग याला आपण असं पण लिहू शकतो 0 टू π/4 ॲज इट इज sec स्क्वेअर x इंटू sec स्क्वेअर x इंटू dx. sec स्क्वेअर x इंटू sec स्क्वेअर x. आणखी या sec स्क्वेअरला आपण रिप्लेस करू शकतो कशानं 1 प्लस टॅन स्क्वेअर x. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय होते sec स्क्वेअर थिटा. I इज इक्वल टू 0 टू π/4. या sec स्क्वेअरला कशाने रिप्लेस करू शकतो आपण 1 प्लस टॅन स्क्वेअर x आणि हा sec स्क्वेअर x इंटू dx ॲज इट इज. सबस्टिट्यूशन घ्या. पहा इथं टॅन आहे आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर प्रेझेंट आहे. मग पहा सबस्टिट्यूशन मध्ये काय इन पुट टॅन x इज इक्वल टू टी पुट केला. डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह येते sec स्क्वेअर x इंटू dx इज इक्वल टू dt. आता पहा आपण सबस्टिट्यूशन केलं तर लिमिट चेंज होतील. लिमिट चेंज करायच्याच. पहा वेन x इक्वल टू 0 देन t इक्वल टू काय येते 0. कारण की पहा 0 जर आपण या x ठिकाणी पुट केला तर टॅन 0 ची व्हॅल्यू काय राहते 0च राहते. त्यानंतर वेन x इक्वल टू π/4 देन t इक्वल टू 1. जर आपण या x च्या ठिकाणी π/4 ची व्हॅल्यू पुट केली तर ट्रिग्नोमेट्री टेबल मध्ये तुम्हाला टॅन π/4 ची व्हॅल्यू किती भेटणार 1. आपल्याकडे काय बनेल नवीन पहा चेक करा. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1. लिमिट चेंज झाले 0 टू 1. इथं काय आपल्याकडे पहा 1 प्लस टॅन स्क्वेअर x म्हणजे इथं काय 1 प्लस टी स्क्वेअर. टॅनले काय पुट केलं आपण टी, टॅन एक्स ले टी पुट केलं आणि sec स्क्वेअर x इंटू dx. पहा sec स्क्वेअर x इंटू dx ले काय पुट करू शकतो dt. झालं खतम. काहीच नाही, फक्त इंटिग्रेशन वाटून द्या, लिमिट पुट करा, आन्सर आणा. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1 इंटू dt प्लस साइन 0 टू 1 टी स्क्वेअर इंटू dt. पहा I इज इक्वल टू 1चं इंटिग्रेशन काय असते, कधी 1चं इंटिग्रेशन राहते समजा x राहते पण इथं व्हेरिएबल टी आहे म्हणून dt आहे म्हणून करेन टी. इथं राहीन टी लिमिट 0 टू 1 प्लस साइन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर म्हणजे x टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये आहे. x टू द पॉवर n चं इंटिग्रेशन असते x टू द पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c म्हणजे इथं होणार टी क्यूब. इथं होणार टी क्यूब अपॉन 3 आणि लिमिट काय 0 टू 1. लिमिट पुट करा, एक वेळेस 1 पुट करा 1 मायनस 0. त्यानंतर इथं एक वेळेस 1 पुट करा म्हणजे 1चा क्यूब किती येणार 1 अपॉन 3 मायनस 0. पहा या 0ची काही किंमत नाही, या 0ची काही किंमत नाही. 1 प्लस 1/3 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 3 मल्टिप्लाइड बाय 1 3 प्लस 1 अपॉन 3 काही आन्सर 4/3. झालं खतम. चला पुढचं. चला 11 नंबरचा क्वेश्चन आहे इंटिग्रेशन 0 टू 1 अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स. अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये आपण केलं होतं. पहा इंटिग्रेशन मध्ये अशा टाईपचे क्वेश्चन पाहिले आपण किंवा वरती एक अंडर रूट मध्ये आहे, वरती एक टर्म आहे, खाली एक टर्म आहे. तर काय केलं होतं आपण जे न्यूमरेटर असते त्या न्यूमरेटरनं मल्टिप्लाय केलं होतं आणि डिवाइड केलं होतं. म्हणजे काय होते हा न्यूमरेटरशी मल्टिप्लाय केला आपण सेम साइन सोबत तर तो काय होते त्याचा स्क्वेअर होते आणि त्याचा स्क्वेअर रूट निघून जाते. पाहू आपण. पहा मल्टिप्लाय याले मल्टिप्लाय करतो मी मल्टिप्लाय अँड डिवाइड या 1 मायनस एक्स न. मग काय येणार पाय I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 1 अंडर रूट ऑफ इथं राहील 1 मायनस एक्स अपॉन खाली काय आहे 1 प्लस एक्स. याला मल्टिप्लाय केलं कशानं 1 मायनस एक्स आणि डिवाइड केलं 1 मायनस एक्स. हे पूर्ण अंडर रूट मध्ये आहे इंटू dx. मग काय येणार I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1. आता पहा दिसते काय हे सेम आहेत. पहा 1 मायनस एक्स 1 मायनस एक्स म्हणजे आपल्याला एक्स मल्टिप्लाय बाय एक्स काय होते कधी पण एक्स स्क्वेअर. म्हणजे इथं काय होणार पहा अंडर रूट. एक काम करतो अंडर रूट दोघायला सेपरेट करून देतो, करता येते आपल्याला. पहा अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स होल स्क्वेअर अपॉन हे याचं अंडर रूट मी वेगळं करतो. पहा इथं काय दिसते 1 प्लस एक्स आणि 1 मायनस एक्स म्हणजे ए मायनस बी आणि ए प्लस बी. याले काय लिहू शकतो आपण ए मायनस बी आणि ए प्लस बी हा कशाचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे याला लिहू शकतो पहा आपण 1चा स्क्वेअर मायनस एक्सचा स्क्वेअर इंटू dx ॲज इट इज. चला पुढे पाहू आपण काय होणार. मग इथं हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. तर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू 1 मायनस एक्स 1 मायनस एक्स. थांबा एक मिनिट
1 मायनस एक्स, हां बरोबर आहे, 1 मायनस एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1चा स्क्वेअर राहते 1 आणि एक्सचा स्क्वेअर काय राहील एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. आता काय करायचा, हा जो वरती टर्म आहे 1 मायनस एक्स आणि खाली टर्म काय आहे अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, याचा जो डिनॉमिनेटर आहे हा डिनॉमिनेटर दोघायला काय करायचा सेपरेट करायचा. मग दोघायला आपण डिनॉमिनेटर जर सेपरेट केला तर आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 1, इथं 1 आहे ना, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स, हे मायनस साइन ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. म्हणजे आपल्याकडे दोन इंटिग्रेशन बनले, एक हे इंटिग्रेशन बनलं आणि एक हे इंटिग्रेशन बनलं. म्हणजे आय इज इक्वल्स टू I1 प्लस I1 मायनस I2, इथं मायनस आहे ना, I1 मायनस I2, याला दिलं इक्वेशन 1 आपण, याला इक्वेशन 1 दिलं आपण. तर पाहू काय होते. तर इक्वेशन 1 दिलं तर आपण I1 सॉल्व्ह करू आधी. पहा I1 इज इक्वल्स टू इंटिग्रेशन, I1 इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 1 and 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स, 0 to 1 1 upon under root of 1 minus x square into dx, 0 to 1 1 upon under root of 1 minus x square into dx. सरळ सरळ पहा, हे तुम्हाला कशाचं तरी पहा, इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 minus x square कशाचं तरी इंटिग्रेशन आहे काय, तर आहे. कशाचं इंटिग्रेशन आहे, साइन इनवर्स ऑफ एक्सचं. कशाचं आहे, साइन इनवर्स ऑफ एक्स. डायरेक्ट आहे. मग I1 इज इक्वल्स टू काय येणार, डायरेक्ट साइन इनवर्स ऑफ एक्स, साइन इनवर्स ऑफ एक्स आणि लिमिट काय 0 to 1. एक वेळेस लिमिट पुट करा, सबस्ट्रॅक्शन घ्या, काय येणार साइन इनवर्स ऑफ 1 मायनस साइन इनवर्स ऑफ 0. साइन इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू राहते π/2 आणि साइन इनवर्स ऑफ 0 ची व्हॅल्यू राहते 0. म्हणजे इथं काय आलं π/2, हे झालं आपला I1. I1 सॉल्व्ह केला आपण, I1 ची व्हॅल्यू किती आली आपली π/2. आता आपण काय सॉल्व्ह करू, I2. देअरफॉर I2 इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 1. I2 काय आपल्याकडे x अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, x अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. सबस्टिट्यूशन करतो इथं. पहा सबस्टिट्यूशन काय करू, काय पुट करता येते, 1 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू टी, 1 मायनस एक्स स्क्वेअर टी पुट केल्यानंतर काय येणार, याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. पहा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस साइन ॲज इट इज एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू dx इज इक्वल टू dt. पण वरते काय आपल्याकडे फक्त x आहे, म्हणजे ही मायनस साइन तिकडे ट्रान्सफर करा. पाहू आपण काय होते. तर मायनस साइन जर तिकडे आपण ट्रान्सफर केली तर x इज इक्वल्स टू मायनस 1/2, सॉरी हा जो आहे ना फक्त हा झिरोचं काही काम नाही, मायनस 2x इंटू dx इक्वल टू dt. हा -2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यावर डिवायडेशन, म्हणजे काय राहील x इंटू dx इक्वल्स टू मायनस 1/2 इंटू dt. पहा हा dx रिप्लेस करू शकतो, पहा हा x मल्टिप्लाय बाय dx रिप्लेस करू शकतो आपण मायनस 1/2 इंटू dt न, आणि हा 1 मायनस एक्स स्क्वेअर पुट करू शकतो आपण डायरेक्ट t. पण लिमिट चेंज होतील, मग लिमिट चेक करायच्या ना. पहा वेन x इक्वल टू 0, जेव्हा x 0 असते, संपा इथं जर x आपण 0 पुट केला तर 1 मायनस 0 काय राहील 1 राहील, म्हणजे t ची व्हॅल्यू काय राहील 1. सरळ x इक्वल टू 0 तर t इक्वल टू 1, x इक्वल टू 0 तर t इक्वल टू 1, आणि वेन x इक्वल टू 1 देन t इक्वल टू काय राहील 0 राहील. x इक्वल टू 1 देन t, पहा एक वेळेस लिमिट चेक करावं लागते. मग पहा पुढे आता लिमिट झाल्या आपल्याकडे 1 to 0, पहिले लिमिट होत्या 0 to 1, मग I इज इक्वल्स टू, पण काय सॉल्व्ह करून राहिलो आपण, I2 इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 to 0, पहिले लिमिट होत्या 0 to 1, त्यानंतर x इंटू dx लिहू शकतो आपण काय डायरेक्ट मायनस 1/2 इंटू dt, मायनस 1/2 इंटू dt अपॉन खाली काय आहे अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर डायरेक्ट लिहू शकतो आपण अंडर रूट ऑफ t. पहा I2 इज इक्वल टू पहा हा मायनस 1/2 काढला आपण बाहेर, मायनस 1/2 इंटिग्रेशन 1 to 0, इथं राहील 1 अपॉन अंडर रूट ऑफ t लिहू शकतो आपण t टू द पॉवर 1/2 इंटू dt, t टू द पॉवर 1/2. पहा हा खाली आहे t टू द पॉवर 1/2 पॉझिटिव्ह आहे, जर हा आपण वरती घेतला तर पॉवर काय होणार, इथं पॉझिटिव्ह पॉवर आहेत, वरती गेल्यानंतर पॉवर होणार निगेटिव्ह, म्हणजे काय येईल I2 इज इक्वल्स टू मायनस 1/2 1 to 0, लिमिट 1 to 0, इथं होणार t टू द पॉवर मायनस 1/2 इंटू dt. कोणत्या फॉर्म मध्ये आलं हे, एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्म मध्ये आलं. मग एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्म मध्ये आल्यानंतर एक्स टू द पॉवर एनचा इंटिग्रेशन सगळ्याला एकदम जबरदस्त येते. काय असते एक्स टू द पॉवर एनचं इंटिग्रेशन, एक्स टू द पॉवर n+1 अपॉन n+1 c, म्हणजे I2 इज इक्वल्स टू मायनस 1/2 इन ब्रॅकेट t टू द पॉवर, पहा मायनस 1/2 + 1 येते डायरेक्ट 1/2, सरळ म्हणजे t टू द पॉवर 1/2 अपॉन 1/2 आणि लिमिट जे आहेत 1 to 0.
याला तुम्ही सॉल्व्ह केलं -1/2 + 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1/2 येते. हा 2 आणि हा 2 कॅन्सल सरळ सरळ, म्हणजे I2 = इथं राहिलं मायनस साईन आणि इथं t⁻⁴ 1/2 लिमिट काय आहेत आपल्याकडे 1 to 0. लिमिट पुट करा. पहा हे मायनस साईन ॲज इट इज, एक वेळेस 0 पुट केले तर आन्सर 0 येईल. मायनस जर 1 पुट केलं 1 ची पॉवर काही घेतली तर काय येते फक्त 1. हे मायनस साईन बाहेर आहे. पहा इथं काय मायनस साईन आतमध्ये राहिला -1. पहा -1 निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे 1 राहील फक्त. कशाची व्हॅल्यू? I2 ची व्हॅल्यू. मग इथं दिलं पहा पुट इन इक्वेशन 1 कोणत्या कोणत्या व्हॅल्यू पुट करसान? ह्या I1 ची काढली आपण ना, त्यानंतर I2 ची व्हॅल्यू काढली. I1 ची आणि I2 ची व्हॅल्यू जर इक्वेशन 1 मध्ये पुट केलं तर काय भेटते आपल्याला? I1 ची व्हॅल्यू काय आपल्याकडे π/2, I1 ची काय π/2, I ची व्हॅल्यू काय 1. मधात काय त्याच्या सबस्ट्रॅक्शन दिसते. सबस्ट्रॅक्शन हे झालं याचं फायनल आन्सर. 12 नंबरचा क्वेश्चन आहे. पहा 12 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय आहे? लिमिट 0 to π आहे. इथं साइन क्यूब एक्स आहे. आता या साइन क्यूब एक्सला आपण कसं लिहू शकतो? साइन क्यूब एक्स आहे म्हणजे साइन किती वेळेस मल्टिप्लिकेशन मध्ये आहे? साइन 3 वेळेस मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. मग चला याला आपण असं लिहू शकतो I = 0 to π. साइन क्यूब एक्सला आपण साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन एक्स लिहू शकतो. हे जसं तसंच काय आहे 1 + 2 cos x आणि 1 + cos x होल स्क्वेअर इंटू dx. हे झाली पहिली स्टेप. त्यानंतर काय करू शकतो आपण? या साइन स्क्वेअर एक्सला आणखीन रिप्लेस करू शकतो. कशानं? 1 - cos स्क्वेअर एक्स. साइन स्क्वेअर एक्सले I = 0 to π. या साइन स्क्वेअर एक्सला आपण रिप्लेस करू शकतो 1 - cos स्क्वेअर एक्स. हा साइन एक्स मागा लिहितो मी काय फक्त, हा 1 + 2 cos x आणि 1 + cos x होल स्क्वेअर इंटू हा साइन एक्स मागे लिहितो इंटू साइन एक्स इंटू dx. पहा सबस्टिट्यूशन करू शकतो आपण. इथं काही करू शकतो. साइनचा कॉसही करू, साइनचं साइन सबस्टिट्यूट करू शकतो, कॉस करू शकतो. पण आपण साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस प्रेझेंट आहे, कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन प्रेझेंट आहे. पण आपण काय करू? कॉस सबस्टिट्यूट करू. पहा पुट सबस्टिट्यूशन मध्ये काय? पुट cos x = t. पुट cos x = t. cos x जर आपण t पुट केला तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह येते -sin x इंटू dx = dt. फक्त मायनस साइन तिकडे घेऊन घ्या तर काय येईल? फक्त sin x इंटू dx = -dt. लिमिट पुट करा. when x = 0, when x = 0 then t = 1. कारण की cos 0 ची व्हॅल्यू किती राहते? 1. x = π then t = -1. x = π then t = किती येते? -1 येते. हे दोन लिमिट आपण पुट करून घेतली इथं. हा बरोबर आहे. चला त्यानंतर हे तुम्ही चेक करसान फक्त लिमिट बरोबर आहेत की नाही. तर तसे तर बरोबरच आहेत ते. I = इंटिग्रेशन लिमिट झाले चेंज 1 to -1. लिमिट चेंज झाले 1 to -1. 1 - cosले पुट केला आपण t म्हणजे इथं काय येईल 1 - t². त्यानंतर 1 + 2t. त्यानंतर काय येईल 1 + t होल स्क्वेअर. पहा sin x इंटू dx दिसते. हे इथं sin x इंटू dx ला आपण पुट करू शकतो -dt. हे मायनस साइन बाहेर घेऊन घ्या. पहा सरळ सरळ काय करतो? 2-3 गोष्टी एकखट्ट्या करू. I = इंटिग्रेशन मायनस साइन घेतली बाहेर, इंटिग्रेशन 1 to -1. आता या दोन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. आता ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन पहा a + b आणि a - b असं जर समजा ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन असलं, समजा a + b किंवा c + d घ्या, c + d असं जर असलं तर काय करसान? पहिले a न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, नंतर a न या पूर्ण ब्रॅकेट c + d, नंतर हे जे साइन असेल ते प्लस साइन घेतली, नंतर या b न या पूर्ण ब्रॅकेटले c + d असं मल्टिप्लिकेशन असते कधी बी. तर मग इथं काय करसान? पहा हा 1 मल्टिप्लाइड बाय पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय काय येईल 1 + 2t, 1 + 2t. मधातली साइन काय? निगेटिव्ह. हे निगेटिव्ह साइन t² मल्टिप्लाइड बाय 1 + 2t, 1 + 2t. त्यानंतर हा 1 + t होल स्क्वेअर म्हणजे a + b होल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे. आणि a + b होल स्क्वेअर हे आपण लहानपणापासून शिकून राहिलो. मला वाटतं आपण 5वी-6वी पासून शिकून राहिलो. काय असते? a + b होल स्क्वेअर a² + 2ab + b². म्हणजे इथं काय येईल पहा a² म्हणजे 1चा स्क्वेअर 1 + 2ab 2 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाइड बाय t म्हणजे 2t + b² म्हणजे काय येईल? फक्त +t² इंटू dt ॲज इट इज. चला पुढे पाहू आपण. हे मायनस साइन 1 to -1 ॲज इट इज. 1 मल्टिप्लाइड बाय 1 1 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय 2t 2t. पहा मायनस साइन ॲज इट इज. t² मल्टिप्लाइड बाय 1 t², पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह, t² मल्टिप्लाइड बाय 2t
पहा इथं टी स्क्वेअर आहे आणि इथं टी आहे, टी ची पॉवर किती आहे 1 आहे, म्हणजे काय येईल हा 2 ॲज इट इज टी स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय टी, टी टू द पॉवर 3 म्हणजे टी चा क्यूब, आणि हा काय इकडे ब्रॅकेटमध्ये इन ब्रॅकेट 1 प्लस 2t प्लस टी स्क्वेअर इंटू डी टी. इथपर्यंत आलो आपण. चला पुढच्या स्टेपमध्ये काय करता येईल आपल्याला, पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला पहा या दोन ब्रॅकेटमध्ये पहा हा एक ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट, या दोन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. मग आता इंडिव्हिज्युअल मल्टिप्लिकेशन करायचं कसं, तर या 1 न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, नंतर या 2t न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, नंतर या टी स्क्वेअर न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, त्यानंतर 2t क्यूब पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, नंतर जे साईन असतील त्या साईन घ्यायच्या फक्त, बाकी काहीच नाही आहे. इथं इथं घेतो पहा I is equals to integration of 0 to 1 नाही 1 to -1 1 to -1 पहा 1 मल्टिप्लाय बाय, आता जागेवर करतो पहा 1 मल्टिप्लाय बाय पूर्ण ब्रॅकेट जे ची तेच राहतील, काही चेंज होणार नाही, म्हणजे काय राहील फक्त 1 प्लस 2t प्लस टी स्क्वेअर, 1 प्लस 2t प्लस टी स्क्वेअर. त्यानंतर पहा प्लस साईन आहे, प्लस साईन घेतली, त्यानंतर 2t मल्टिप्लाय बाय हा पूर्ण ब्रॅकेट पहा 2t मल्टिप्लाइड बाय 1 काय राहील 2t, काय राहील 2t. पहा हा 2t मल्टिप्लाइड बाय 2t, 2 टू ज 4 आणि t मल्टिप्लाय बाय t टी स्क्वेअर म्हणजे काय प्लस 4t स्क्वेअर. त्यानंतर 2t मल्टिप्लाइड बाय टी स्क्वेअर पहा 2 याच्या समोर काही नाही म्हणजे 1 आहे, 2 मल्टिप्लाइड बाय 1 1 आणि t मल्टिप्लाय बाय टी स्क्वेअर टी क्यूब म्हणजे काय 2t क्यूब झालं. याला मल्टिप्लाय, हे निगेटिव्ह साईन आहे पहा निगेटिव्ह आता इथं काय मग निगेटिव्ह साईन येईल पहा, निगेटिव्ह साईन देऊन द्यायची पहा टी स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1 काय रे टी स्क्वेअर, सरळ सरळ टी स्क्वेअर. त्यानंतर पहा हा निगेटिव्ह मल्टिप्लाइड बाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह, टी स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 2t काय ना -2t क्यूब, 2t क्यूब. त्यानंतर टी स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय टी स्क्वेअर, पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह म्हणजे टी टू द पॉवर 4, टी टू द पॉवर 4. पहा तिकडे बसत नाही, थोडंसं खाली घेतो. आता शेवटचं राहिलं, काय राहिलं शेवटचं आपलं -2t क्यूब न मल्टिप्लाय करायचं राहिलं. पहा हे निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह होणार, म्हणजे इथं काही पहा 2t क्यूब मल्टिप्लाइड बाय 1 2t क्यूब -2t क्यूब, 2t क्यूब निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इथं काय राहणार पहा 2t क्यूब मल्टिप्लाइड बाय 2t म्हणजे 2 टू ज 4 आणि t क्यूब मल्टिप्लाय बाय टी टू द पॉवर 4 म्हणजे 4t टू द पॉवर 4. त्यानंतर 2t क्यूब मल्टिप्लाय बाय टी टू द पॉवर 2 म्हणजे काही हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा 2 ॲज इट इज आणि टी क्यूब मल्टिप्लाय बाय टी स्क्वेअर टी टू द पॉवर 5, टी टू द पॉवर 5 इंटू डी टी. फक्त एवढं जर समजलं नसेल तर एक वेळेस मागं घेऊन पहा, रिपीट करून पहा. आपल्याकडे जागा नव्हती, व्यवस्थित बसत नव्हतं म्हणून आपण ते केलं नाही, थोडंसं डायरेक्ट केलं. चला पुढे आता काय राहिलं आपल्याकडे आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, याच्यात काही कट होते काही कमी जास्त होते का पाहायचं. आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 to -1 इन ब्रॅकेट पहा चेक करा सगळ्यात पहिले. जर पहा इथं 1 आहे, इथं 1 आहे, तर इथं कॉन्स्टंट दिसते का कुठे आणखीन एक नाही आहे, म्हणजे हा 1 ॲज इट इज. 2t आहे तर कुठे 2t दिसते का पहा 2t इथं आहे, 2t इथे आहे, 2t प्लस 2t किती होणार 4t. आणखीन कुठे दिसते का 4t नाही दिसत, म्हणजे इथं घेईन किती प्लस 4t. त्यानंतर इथं टी स्क्वेअर आहे पहा टी स्क्वेअर, तर टी स्क्वेअर प्लस 4t स्क्वेअर दिसते पहा टी स्क्वेअर प्लस 4t स्क्वेअर 5t स्क्वेअर प्लस 2t स्क्वेअर किती होणार 1 प्लस 4 5, 5 प्लस 2 7, 7 मायनस 1 इथं काही नाही म्हणजे 1 आहे, 7 मायनस 1 6. त्यानंतर 6 मायनस 2 किती राहते 4, म्हणजे इथे किती फक्त प्लस 4t स्क्वेअर. त्यानंतर पहा हा 1 झाला, याची पॉवर 1, 2 झाली पॉवर, आता 3 पॉवर वाले पहा, हे 3 पॉवर वाले पहा 2t क्यूब, इथं 2t क्यूब पॉझिटिव्ह 2t क्यूब निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल. आणखीन दिसते का कुठे 2t क्यूब 2t क्यूब आणखीन दिसते का हा -2t. त्यानंतर पहा लक्ष द्या इथं 2t स्क्वेअर 2t क्यूब -2t क्यूब पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल, फक्त इथं काय राहील -2t क्यूब. त्यानंतर पॉवर 4 पहा, पॉवर 1 पॉवर 2 पॉवर 3 झाला, आता पॉवर 4 वाले पहा, हा एक पॉवर 4 आहे, हा एक पॉवर 4 आहे, -4 -1 -5 आणि t टू द पॉवर 4 ॲज इट इज. त्यानंतर पॉवर 5 वाला फक्त एकटाच आहे, म्हणजे काय येईल -2t द पॉवर 5 इंटू dt. एकदम व्यवस्थित फक्त एक वेळेस हे तुम्ही रिवाइज करून घेसाल कसं काय झालं. तर पहा 1 ॲज इट इज, त्यानंतर 2t वाले फक्त पाहिजे, पॉवर 1 वाले पाहिजे पहा 2 आणि 2 4, हा 4 आपण इथे लिहिला. त्यानंतर स्क्वेअर वाले पाहिजे पहा 1, 4 आणि 1 5 आणि पहा 5तून 1 गेला
किती राहते समजा 4 राहते, 4तून आणखीन 2 गेले, 4तून 2 गेले किती राहते 2 राहते. पहा मग इथं 2 इथं 2t³ जसाचा तसा, त्यानंतर -5t⁴ -2t⁴ इंटू dt. इथपर्यंत आलो आपण. आता इथपर्यंत आल्यानंतर पहा I इज इक्वल्स टू, आता सगळ्याचं इंटिग्रेशन घ्या, टोटल झाल्याचं इंटिग्रेशन घेऊन घ्या. पहा सगळे जर इंटिग्रेशन वाटलं आपण तर इंटिग्रेशन काय इन ब्रॅकेट 1चं इंटिग्रेशन t प्लस 1चं इंटिग्रेशन t प्लस 4tचं इंटिग्रेशन 4t²/2 4t²/2 x⁴ यांच्या फॉर्म मध्ये आहेत सगळे, प्लस साईन जशी तशी. 4t² इंटिग्रेशन 4t³ मायनस 2³ t⁴ t⁴/4 मायनस 5 t⁵/5 मायनस 2 t⁶/6 आणि लिमिट काय आपल्याकडे 1 to -1 लिमिट जशाच्या तशा. I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट. पहा लक्ष द्या, हा t ॲज इट इज t प्लस 2 to 4 म्हणजे 2t² प्लस 4/3 इंटू t³ मायनस 2 to 4 t⁴/4/2 मायनस 5 कॅन्सल t⁵5 2 3 6 म्हणजे -1/3 इंटू t⁴6 लिमिट काय 1 to -1 लिमिट आहे आपल्याकडे 1 to -1. आता काहीच नाही, फक्त आपल्याला पुट काय करावं लागतात लिमिट, हे थोडंसं लिहून घ्याल. पहा लिमिट सबस्टिट्यूट करावं लागतात आणि फायनल आन्सर आणावं लागते. पाहू आपण आता लिमिट सबस्टिट्यूट केल्यानंतर फायनल आन्सर काय येते. तर मायनस साईन बाहेर जशीची तशीच आहे बरं. आपण मायनस साईन दिली नाही, पण ही मायनस साईन बाहेर जशीची तशीच आहे. याच्या बाहेर मायनस साईन आहे, मायनस साईन जशीची तशी. इज इक्वल टू I इज इक्वल टू हे मायनस साईन ॲज इट इज. एक वेळेस लिमिट पुट करा -1, एक वेळेस लिमिट पुट करा 1. जिथं t दिसेल तिथं -1 पुट करा. पहा मग इथं t आहे, इथं -1 प्लस 2 इंटू -1चा स्क्वेअर, त्यानंतर प्लस 4/3 इंटू -1^3, त्यानंतर मायनस साईन जशी तशी -1 to the power 4/2 -1/3 -1 to the power 6. हे एक वेळेस आपण लिमिट पुट केली -1, याच्यात असते कधी दोन लिमिटमध्ये सबस्ट्रॅक्शन. आता एक वेळेस लिमिट पुट करा 1, आणि जर 1 जर लिमिट पुट केली तर ते ॲज इट इज येणार, म्हणून ते ॲज इट इज लिहून टाका. काय आहे आपल्याकडे 1 प्लस 2 1ची पॉवर, ठीक आहे, इथं 1 प्लस 2 1चा स्क्वेअर प्लस 4/3 1^3 प्लस -1 to the power 4/2, त्यानंतर -1 to the power 5, त्यानंतर -1/3 1 to the power 6. हे आपण काय केलं, फक्त लिमिट पुट केलं, दोन्ही याच्यात लिमिट पुट केल्या. लिमिटचं सबस्टिट्यूशन केल्यानंतर थोडंसं लेंदी होऊन राहिलं, थोडंसं भारी चाललं हे, कारण की कसं आहे हे व्यवस्थित समजून सांगताना कसं आहे, फिजिकली जर माणूस प्रेझेंट असला तर व्यवस्थित समजून सांगता येते. पहा इन ब्रॅकेट चेक करा, हा -1 ॲज इट इज प्लस, आता कधी निगेटिव्ह साईनचं कधीही समजा -1 असला आणि याच्या पॉवरमध्ये जर समजा इव्हन पॉवर असली, इव्हन म्हणजे कसे 2 4 6 8 10, तर या निगेटिव्हचं काय होते कधी पॉझिटिव्ह. आणि याच्यावर जर समजा निगेटिव्ह असला आणि त्याची पॉवर जर ऑड असेल म्हणजे कसं 3 5 7 9, तर हा निगेटिव्हचा काय राहते, निगेटिव्हचा राहते. मग पहा आता या -1ची पॉवर किती आहे 2 आहे, म्हणजे हा काय राहील फक्त 1च होणार. नंतर पहा हा -1ची पॉवर 3 आहे, म्हणजे इथं -1 होईल. -1 मल्टिप्लाइड बाय 4/3 काय राहते -4/3, म्हणजे हा पॉझिटिव्हचा काय होणार निगेटिव्ह, म्हणजे -4/3 आन्सर येईल. इथं काय होणार -1/2, त्यानंतर इथं होणार -1/3 ॲज इट इज. त्यानंतर पुढे पाहू आपण. हे झालं एका ब्रॅकेटचं. त्यानंतर याच्या सबस्ट्रॅक्शन, हे फक्त मायनस साईन मल्टिप्लाय करा. पहा इथे -1 नेगेटिव्ह मल्टिप्लाय पॉझिटिव्ह -1 -2 -4/3 प्लस 1/2 प्लस 1 आणि प्लस 1/3. सरळ सरळ, कारण की ते ॲज इट इज राहते, कारण की तिथं 1 आहे. पुढे बघू आपण काय राहते काय नाही राहत. आता पहा इथं हे मायनस साईन जशीची तशी. पहा हा -1 आहे, इथं -1 आहे, -1 कॅन्सल होत नाही. पहा हा पॉझिटिव्ह 2 हा निगेटिव्ह 2 कॅन्सल. त्यानंतर हा निगेटिव्ह 1/2 हा पॉझिटिव्ह 1/2 कॅन्सल. त्यानंतर इथला 1 जो आहे ना तो 1 आणि हा 1 कॅन्सल, कारण की 1ची पॉवर किती आहे ते 3 4 5 5 पॉवर होती. तर इथं पॉझिटिव्ह राहते, इथं निगेटिव्ह राहते, निगेटिव्ह पॉझिटिव्ह 1 + 1 2 होणार. नंतर हा 1/3 आणि हा 1/3 कॅन्सल. तर काय राहिलं आपल्याकडे पहा, एक गोष्ट आपण सोडली, जे काय होती 1ची पॉवर किती होती 5, तर इथं 1ची पॉवर 5 द्यायचं राहिलं. तर पहा 1ची पॉवर 4 या दोघांच्या मधात देतो. 1ची पॉवर 4, तर 1ची पॉवर 5 -1ची पॉवर 5 काय राहते -1 मायनस प्लस 1 होते इथं, आणि हे मायनस साईन जशीची तशी इथं -1/3, म्हणजे इथं -1 -4/3
+1 बाकी आहे, हा -1 -4/3, त्यानंतर हा +1 बाकी आहे. पुढे आणखीन काय राहील, हा +1 हा -1 कॅन्सल, तर आपल्याकडे राहते -1 म्हणजे किती होईल मायनस. आता दोघांचे बेस सेम आहेत तर दोघांत काय होणार, ऍडिशन होणार. निगेटिव्ह निगेटिव्ह आहे तर काय होणार, पॉझिटिव्ह, म्हणजे 4 दुनी 8 8/3 आणि हा पॉझिटिव्ह 1 हा निगेटिव्ह 1 कॅन्सल, -8/3 आन्सर आलं. आता निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह, 8/3 आपलं आन्सर येते. व्यवस्थित पाहून घ्या कारण की हा एक क्वेश्चन जो आहे की हा थोडा लेंदी गेला, याच्यात थोडेसे कॅल्क्युलेशन्स आहेत. आता कॅल्क्युलेशन्स आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्हचेच, असे काही मोठे कॅल्क्युलेशन नाही आहेत, पण थोडासा भारी गेला. व्यवस्थित फक्त एक वेळेस रिवाइज कर जा. चला पुढचा 13 नंबरचा क्वेश्चन आहे, इंटिग्रेशन लिमिट 0 to π/2 sin 2x tan इनवर्स ऑफ sin x into dx. sin 2x चा फॉर्म्युला सगळ्याला माहित आहे कारण की आपण लहानपणापासून शिकून आलो. sin 2x = 2 sin x into cos x, sin 2 θ चा फॉर्म्युला म्हणजे I = 0 to π/2 2 sin x into cos x into tan इनवर्स ऑफ sin x into dx. सबस्टिट्यूशन करावं लागते. काय पुट करसान, पुट करा sin x = t, सबस्टिट्यूशन पुट sin x = t पुट केला तर साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असते, cos x into dx = dt, cos x into dx = dt. लिमिट चेंज होतील पहा व्हेन जेव्हा x = 0, पहा x = 0 आहे तर t = काय ना 0, x = π/2 आहे तर sin π/2 ची व्हॅल्यू काय येते 1, sin π/2 ची व्हॅल्यू काय येते तुम्ही चेक करसान तेवढं पहा. I = इंटिग्रेशन ऑफ 0 to 1, हा 2 आहे इथं 2 साईनले काय पुट केला आपण ना, sin x ले t म्हणजे इथं काय t cos x into dx, पहा हा cos x into dx ले dt पुट करता येते इंटू tan इनवर्स ऑफ sin x ले काय पुट केला आपण ना t into dt. हा 2 बाहेर काढला. I = इंटिग्रेशन 0 to 1 t into tan इनवर्स ऑफ t into dt 0 to 1. u into v चा फॉर्म्युला लागेल. इथं सगळ्यात पहिले चेक करा LIATE नुसार अरेंज आहेत का, लॉगरिथमिक फंक्शन नाही आहे, LI इनवर्स फंक्शन, LI इनवर्स फंक्शन आहे का, आहे. पहा tan इनवर्स ऑफ t आपला इनवर्स फंक्शन आहे म्हणजे तो इनवर्स फंक्शन आधी घ्या आणि पहिले अरेंज करा, याचं अरेंजमेंट चेंज करा. I = 2 0 to 1 tan इनवर्स ऑफ t into dt, tan इनवर्स ऑफ t into dt. चला पाहू पुढे आपल्याला. आता पाहायच्यात u into v लागते. I = रिप्लेस लावतो मी साईडनं, पहा देअरफॉर I = u into v लागताना पहा हे पहिलं फंक्शन, हे सेकंड फंक्शन म्हणजे काय होईल, हा 2 बाहेर बाहेर. सगळ्यात पहिले तर tan इनवर्स ऑफ t ॲज इट इज, पहा tan इनवर्स ऑफ t ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ t into dt आणि याच्यात लिमिट काय त्याच्या 0 to 1, याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन, नंतर इंटिग्रेशन 0 to 1 लिमिट 0 to 1, पहा tan इनवर्स ऑफ t ॲज इट इज, सॉरी डेरिव्हेटिव्ह ऑफ d/dt ऑफ tan इनवर्स ऑफ t, d/dt ऑफ tan इनवर्स ऑफ t इंटू इंटिग्रेशन ऑफ t into dt into dt. हा लागला याच्यात काय u into v. व्यवस्थित पाहून घ्यायचा फक्त u into v. u into v लागला. I = हा 2 बाहेर ॲज इट इज tan इनवर्स ऑफ t ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ t काय येते t²/2, इंटिग्रेशन ऑफ t काही x⁴ यांच्या फॉर्म मध्ये आहे t²/2 आणि याच्या ज्या लिमिट आहेत 0 to 1 ॲज इट इज, मायनस साइन ॲज इट इज, 0 to 1 इंटिग्रेशन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ t काय असते, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ x 1/1 + x², इथं काही 1/1 + x² इंटू इंटिग्रेशन ऑफ t काय येते t²/2 इंटू dt. पहा पुढे I = हा 2 बाहेर जसाचा तसा, पहा हा 2 बाहेर जसाचा तसा, हा सगळे बाहेर आहे बरं. इन ब्रॅकेट काय येणार आहे इथं tan इनवर्स ऑफ t इंटू t²/2 मायनस साइन ॲज इट इज, हे लिमिट 0 to 1 ॲज इट इज, मायनस साइन ॲज इट इज. इथं काय निघते बाहेर 1/2 बाहेर निघते, 1/2 बाहेर काढला आपण याच्यातून तर इथं येणार आहे इंटिग्रेशन 0 to 1 t², पहा इथं x नाही, इथं t चिन्ह, इथं t² कारण की व्हेरिएबल t आहे आपला, t²/1 + t² इंटू dt. दोघांतून पाय इथं बी 1/2 आहे, इथं बी 1/2 आहे, दोघांतून काय बाहेर निघते 1/2, इथं 2 ॲज इट इज आहे. I = पहा इंटिग्रेशन ऑफ 2 × 1/2 इन ब्रॅकेट काय राहिलं इथं tan इनवर्स ऑफ t into t², लिमिट काय द्यायचे आपल्या 0 to 1
मायनस ऑफ हा 1/2 बाहेर निघालाय, तर इथं टी स्क्वेअर आहे आणि खाली काय आहे 1 + टी स्क्वेअर. तर इथं थोडंसं ऍडजस्टमेंट करू शकतो आपण. इन केस ऑफ इंटिग्रेशन 0 to 1 इथं मी एक वेळेस 1 ऍड करतो आणि 1 सबस्ट्रॅक्ट करतो, म्हणजे काय येणार टी स्क्वेअर + 1 - 1 अपॉन 1 + टी स्क्वेअर इंटू dt. पहा हा 2 2 कॅन्सल, इथं काय राहिला पहा टॅन इनवर्स ऑफ टी इंटू टी स्क्वेअर लिमिट 0 to 1 मायनस साइन ॲज इट इज. इंटिग्रेशन पहा ब्रॅकेटमध्ये घेतो, इंटिग्रेशन काय केलं मी इंटिग्रेशन 0 to 1 ॲज इट इज. पहा टी स्क्वेअर + 1 टी स्क्वेअर + 1 खाली पण आहे आणि वरती पण आहे, म्हणजे आले 1 + टी स्क्वेअर अपॉन 1 + टी स्क्वेअर, जो डिनॉमिनेटर आहे तो वाटून देतो. आणि ही मायनस साईन जशी तशी हा 1 जसा तसा 1 + टी स्क्वेअर मायनस साईन आणि इंटिग्रेशन 0 to 1 इंटू dt. दोघायला काय केला डिनॉमिनेटर वाटून दिला. मग हा 1 + टी स्क्वेअर 1 + टी स्क्वेअर काय होणार कॅन्सल, म्हणजे काय राहिला आपल्याकडे पहा टॅन इनवर्स ऑफ टी इंटू टी स्क्वेअर 0 to 1 लिमिट मायनस इन ब्रॅकेट इथं राहिलं इंटिग्रेशन 0 to 1 इंटू 1 इंटू dt मायनस इंटिग्रेशन 0 to 1 1 अपॉन 1 + टी स्क्वेअर इंटू dt. असं बाकी आहे आपल्याकडे. पाहू आणखीन काय होते तर. बसत तर नाही, पाहू इकडे बसते काय तर. पहा आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, हे जसं तसं आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स ऑफ टी इंटू टी. याची आपण लिमिट पुट करून देऊ शकतो. पहा इथं आपण याला सॉल्व्ह करून घेऊ शकतो. पहा लिमिट जर पुट केली आपण इथं तर एक वेळेस 1 पुट करा आणि एक वेळेस 0 पुट करा. तर इथं जर आपण याला सॉल्व्ह केलं तर येणार पहा टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस इंटू 1चा स्क्वेअर 1 राहते मायनस पहा 0 जर आपण लिमिट पुट केला सबस्ट्रॅक्शन असते 0 लिमिट पुट केला तर टीच्या ठिकाणी 0 पुट केला तर 0 मल्टिप्लाय बाय एनिथिंग काय राहते 0. म्हणजे इथं लिमिट जर पुट करून दिले आपण हे ॲज इट इज घेतलं आपण. मग इथे आन्सर काय टॅन इनवर्स ऑफ 1 इंटू 1 काय राहते फक्त टॅन इनवर्स ऑफ 1 आणि टॅन इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू काय राहते कधी बिन π/4, म्हणजे इथं राहील फक्त π/4. पहा इथं राहते π/4, हे मायनस साइन ॲज इट इज. इथे इंटिग्रेशन घ्यायचं बाकी आहे. पहा जर इंटिग्रेशन घेतलं 1चं इंटिग्रेशन काय येणार विथ रिस्पेक्ट टू टीच येणार फक्त. त्यानंतर हे मायनस साइन ॲज इट इज. त्यानंतर 1 अपॉन 1 + टी स्क्वेअर म्हणजे काय येणार टॅन इनवर्स ऑफ टी. याचं इंटिग्रेशन टॅन इनवर्स ऑफ टी आणि लिमिट काय आपल्याकडे 0 to 1. दोघांनी जर लिमिट आपण 0 to 1 जर पुट केल्या पहा 0 to 1 आणि इथं पण 0 to 1 लिमिट पुट केली. आय इज इक्वल्स टू π/4 मायनस इन ब्रॅकेट 1 - 0 हे मायनस साइन ॲज इट इज. त्यानंतर इथं काय येणार लिमिट पुट केली हे मायनस साइन ॲज इट इज टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन इनवर्स ऑफ 0 टॅन इनवर्स ऑफ 0 लिमिट पुट केले आपण आय इज इक्वल्स टू π/4 मायनस इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू राहते π/4. पहा π/4 ॲज इट इज निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह 1 निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह π/4 पहा बेस सेम आहेत दोन वेळेस हे करा π/4 + π/4 काय येईल 2π/4 मायनस 1 ॲज इट इज 2 1 आणि 2 2 4 म्हणजे π/2 मायनस 1 आन्सर आहे का चेक करा फक्त एक वेळेस बस खालं खतम. चला क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन पाहून काही जण भेव लागून राहिला तर भेव लागू नका देऊ, भीती वाटू नका देऊ, कारण की हा क्वेश्चन एकदम सोपी आहे, फक्त थोडासा व्यवस्थित करावं लागते. पहा इथं काय दिलाय e⁴ cos इनवर्स ऑफ x इंटू साइन इनवर्स ऑफ x अपॉन √1 - x². लिमिट दिल्यात 1 अपॉन √2 to 1 आणि इकडे दिलाय dx. तर एवढी काही असं एवढा काही भारी क्वेश्चन नाही, असा काही भूत नाही आहे, तो भूताचा भेव लागते की नाही तसा काही भूत नाही आहे. पहा सरळ सरळ आपल्याला माहित आहे की आपल्याकडे आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिलं होतं साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x इक्वल टू π/2. मग आपल्याकडे कॉस इनवर्स ऑफ x आहे तर साइन तिकडे गेल्यानंतर काय होणार निगेटिव्ह होणार, म्हणजे कॉस इनवर्स ऑफ x इक्वल्स टू π/2 मायनस साइन इनवर्स ऑफ x. म्हणजे कॉस इनवर्स ऑफ x ला आपण रिप्लेस करू शकतो कशानं π/2 मायनस साइन इनवर्स ऑफ x. पहा मग आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 1 अपॉन √2 1 अपॉन √2 to 1 e⁴ π/2 मायनस साइन इनवर्स ऑफ x. या कॉस इनवर्स ऑफ x ला आपण रिप्लेस केलं इंटू हा साइन इनवर्स ऑफ x अपॉन √1 मायनस x² इंटू dx. झालं खतम. एवढीच गोष्ट भारी होती फक्त त्याच्यात, बाकी काहीच नाही. सबस्टिट्यूशन घ्या पहा पुट साइन इनवर्स ऑफ x इक्वल टू टी. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय येते साइन इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह येते 1 अपॉन √1 मायनस x² इंटू dx इक्वल टू dt.
दिसते काय, इथं साइन इनवर्स ऑफ एक्स आहे, इथं साइन इनवर्स ऑफ एक्स आहे. हे समजा आपण टी पुट केलं, त्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन दिसते 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इथं प्रेझेंट आहे इंटू dx इक्वल टू dt. लिमिट चेंज करा. व्हेन x इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 2 देन t इक्वल टू काय येणार π/4, कारण की साइन π/4 ची व्हॅल्यू राहते 1 अपॉन अंडर रूट 2. व्हेन x इक्वल टू 1 देन t इक्वल टू π/2, कारण की साइन π/2 ची व्हॅल्यू साइन इनवर्स ऑफ 1 इक्वल टू काय राहते π/2. तुम्ही तिथं ते पुट करून पाहसाल. नवीन काय बनलं आपल्याकडे चेक करा. I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ, लिमिट चेंज झाल्या π/4 टू π/2, दोन्ही लिमिट चेंज झाल्या. त्यानंतर पहा ई जसाचा तसा, e टू द पॉवर हा π/2 जसा तसा, आणि साइन इनवर्स ऑफ एक्स ला आपण पुट करू शकतो t. त्यानंतर इनटू हा साइन इनवर्स ऑफ एक्स पुट केला आपण ना t, आणि हा काय येते 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx काय ना dt झालं. बस काही नाही. आता याच्यात u इंटू व्ही लावा लागते, लिमिट पुट करावं लागतात फक्त, बस बाकी काहीच नाही आहे. I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ π/4 टू π/2. आता LIATE नुसार पायाचं आपण चेक करायचं. LIAT आणि E सगळे तो लॉगरिथमिक फंक्शन नाही आहे आपल्याकडे. त्यानंतर इनवर्स फंक्शन आहे का नाही आहे. त्यानंतर अल्जेब्रिक फंक्शन आहे का आहे. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक, नंतर एक्सपोनेन्शियल. e टू द पॉवर म्हणजे कोणतं फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. चला काय येणार मग, t इंटू e टू द पॉवर π/2 मायनस t इंटू dt. सरळ. आता याच्यात u इंटू व्ही लावा आणि लिमिट पुट करा. याच्यावरती काहीच नाही, फक्त u इंटू व्ही लावायचा. मी u इंटू व्ही लावून देतो तुम्हाला. पहा I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ t ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर π/2 मायनस t इंटू dt. लिमिट काय आपल्याकडे π/4 टू π/2. त्यानंतर याच्या सबस्ट्रॅक्शन इंटिग्रेशन π/4 टू π/2 d बाय dt ऑफ t इंटिग्रेशन ऑफ e टू द पॉवर π/2 मायनस t इंटू dt. हा लागला u इंटू व्ही. आणखीन एक स्टेप करून देतो. पहा t इंटू e टू द पॉवर π/2 मायनस t चं इंटिग्रेशन e टू द पॉवर एनिथिंग इंटिग्रेशन काय राहते, e टू द पॉवर तेच राहते, म्हणजे e टू द पॉवर π/2 मायनस t. बट या π/2 मायनस t चा डेरिव्हेटिव्ह π/2 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि मायनस t चा डेरिव्हेटिव्ह -1. आणि हे जे लिमिट आहेत π/4 टू π/2 मायनस ऑफ π/4 टू π/2 ॲज इट इज t चा डेरिव्हेटिव्ह 1 मल्टिप्लाइड बाय याचं इंटिग्रेशन e टू द पॉवर π/2 मायनस t अपॉन -1 इंटू dt. पहा इंटिग्रेशन ऑफ, हे मायनस साईन राहिली, हे मायनस साईन वरती घेऊन घ्या, म्हणजे इथं काही मायनस साईन बाहेर काढली. t इंटू e टू द पॉवर π/2 मायनस t, लिमिट आहेत π/4 टू π/2. पहा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, आणि याचं इंटिग्रेशन काही आणखीन पहा. त्याच्यापेक्षा हे निगेटिव्ह साईन जागेवर राहू देतो. हे निगेटिव्ह साईन जशीची तशी, याचं इंटिग्रेशन e टू द पॉवर π/2 मायनस t ॲज इट इज अपॉन हे -1 जसा तसा, आणि या t चं इंटिग्रेशन या पुन्हा इंटिग्रेशन घेतलं तर मल्टिप्लाइड बाय -1. लिमिट काय π/4 टू π/2. हा निगेटिव्ह कॅन्सल होणार. काहीच नाही, फक्त काय पुट करावं लागतात आपल्याला, लिमिट पुट करावं लागतात. लिमिट पुट करायचं आणि शेवटचं आन्सर आणायचं. याच्यावरती काहीच नाही आहे. बस पुढचं करून घ्यायचं तुम्ही. आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. चला शेवटचा क्वेश्चन आहे. भरपूर बोर केलं तुम्हाला आज. शेवटचा क्वेश्चन आहे. चला पहा काय म्हणते, इंटिग्रेशन 2 to 3 cos ऑफ log x अपॉन x इंटू dx. सबस्टिट्यूशन आहे. चला काय पुट करसान, log x इक्वल टू t. का बरं, कारण की सर लॉगचा डेरिव्हेटिव्ह येते 1 अपॉन x आणि इथं 1/x प्रेझेंट आहे. log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू dx इक्वल टू dt. आता लिमिट चेंज होतील ना. व्हेन x इक्वल टू 2 देन t इक्वल टू log 2. सरळ x च्या ठिकाणी 2 पुट केला. व्हेन x इक्वल टू 3 देन t इक्वल टू log 3. चला घ्या. I इज इक्वल टू इंटिग्रेशन log 2 टू log 3. चला चांगलं घेतो जरा सगळं. इंटिग्रेशन I इज इक्वल टू इंटिग्रेशन log 2 टू log 3 cos ऑफ log x ले काय पुट केलं आपण ना t. log x ले पुट केलं आपण t अपॉन 1/x इंटू dx ले काय पुट करू शकतो आपण dt. तुम्हाला इंटिग्रेशन येते कॉसचं. इंटिग्रेशन काय असते कॉसचं, साइन. इंटिग्रेशन ऑफ कॉस साइन, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस मायनस साइन, म्हणजे काय I इज इक्वल टू साइन t आणि लिमिट आहे log 2 टू log 3. काहीच नाही, लिमिट पुट करा फक्त. I इज इक्वल टू साइन ऑफ t च्या ठिकाणी एक वेळेस log 3 पुट करा मायनस साइन ऑफ t च्या ठिकाणी एक वेळेस log 2 पुट करा. हे झालं तुमचं फायनल आन्सर.
तर महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बुकमध्ये शेवटचं जे आन्सर आहे की नाही ते प्रिंटिंग मिस्टेक आहे, म्हणजे फक्त तिथं log 3च दिलाय, log मायनस साइन ऑफ log 2 नाही आहे, हे पूर्ण आन्सर आहे. तुमच्या बुकमध्ये भरपूर मिस्टेक आहेत. तर हा झाला आपला क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 झाला खतम. आता आपण या एक्झरसाइज मधला क्वेश्चन नंबर 3 याच पॅटर्न मध्ये पाहणार आहोत. म्हणजे टोटल नंबर्स ऑफ क्वेश्चन 15 आहेत, 15 आहेत. त्या 15 पैकी आपण 8 क्वेश्चन एका व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट 7 क्वेश्चन दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भारत माता की जय.